नमस्कार मित्रांनो, हवामान अंदाजचा नवीन अपडेट घेऊन आलो आहे. ताज्या हवामान अंदाज अपडेट आपण 6, 7, 8 सप्टेंबर राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे, शेती कामांसाठी शेतकऱ्यांना उघडीप कधी होणार आहे, 3 दिवसाची हवामान अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्यामधील. आणि त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या भागातला हवामान कसं राहणार आहे हे जाणून घ्या. आणि आपल्या आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला अशाच महत्त्वाच्या हवामान अंदाज अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, आपला हवामान अंदाज जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आज गुरुवार आहे. आज रात्री मुंबई, दापोली, रत्नागिरी, त्याच्यानंतर सातारा, पुण्याच्या काही भागांमध्ये, नाशिकच्या काही जिल्ह्यांमध्ये, पालघर ह्या भागांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता असणार आहे. मित्रांनो, उद्या शुक्रवार सांगली, सोलापूर, अकलूज, त्याच्यानंतर पुण्याच्या काही भागांमध्ये अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, पुसद, लोणार, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव, अकोला, अमरावती, आदिलाबाद, नागपूर, चंद्रपूर ह्या भागांमध्ये सकाळी 9 ते 10 दरम्यानपर्यंत थोडा सूर्य दिसणार आहे, कारण ते थोडं सूर्यदर्शनची शक्यता आहे. आणि पुढे जर तसेच 10च्या नंतर बघित गेल्यानंतर पुणे, सातारा, अकलूज, सोलापूर, सांगली, जत, लातूर, बीड, अहमदनगर, नांदेड, पुसद, लोणार, औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, जळगाव, अकोला, अमरावती, आदिलाबाद, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, त्याच्यानंतर इकडे गडचिरोली ह्या भागांमध्ये हळूहळू ढग जमायला लागत असतात आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. नाशिकच्या इकडं असणार आहे. दुपारच्या नंतर 2च्या सुमारे अहमदनगर, बीड, नांदेड, लोणार, औरंगाबाद, पुसद, आदिलाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, मालेगाव, नंदुरबार ह्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता दिला आहे. विजांच्या कडकडासह लातूर, सोलापूर इकडल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता दिला आहे. पुणे, मुंबई, पालघर, दिपोळी, सातारा ह्या भागांमध्ये दिला आहे. सांगलीच्या भागांमध्ये सुद्धा दिला आहे. दुपारी संध्याकाळच्या 4च्या नंतर सुद्धा पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, 4च्या शक्यतेनंतर सोलापूर, अकलूज, लातूर, नांदेड, बीड ह्याच भागांमध्ये जोरात पाऊस शक्यता जोर वाढणार आहे. नागपूरच्या भागांमध्ये ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या शुक्रवारी पाऊस शक्यता जोर असणार आहे. आणि संध्याकाळच्या सुमारे बीड, लातूर, नांदेड, लातूर, सोलापूर ह्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता उद्या संध्याकाळी दिला आहे. आदलापूर, चंद्रपूर ह्या ठिकाणी. तसेच मध्यरात्रीसुद्धा लातूरच्या भागांमध्ये जोरात असणार आहे. आणि इकडं कोकण भागामध्ये मुंबई, दापोली ह्या भागांसुद्धा पावसाची शक्यता काही तुरळक ठिकाणी असणार आहे, काही ठिकाणी जोरदार असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सूर्यदर्शनास 6, 7, 8 तारखेला सप्टेंबर रोजी राज्यांमध्ये सकाळी दुपारीपर्यंत सूर्यदर्शन सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. आणि काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणसुद्धा असणार आहे. पावसाची शक्यता नाही, रिमझिम पावसाची शक्यता थोडंफार येईल. परंतु सूर्यदर्शन हा सकाळी ते दुपारपर्यंत असेल. शेती कामांसाठी दुपारपर्यंत वेळ असेल. दुपारच्या नंतर जे आपण व्हिडिओमध्ये 6, 7, 8 सप्टेंबर रोजी जिल्ह्यामधील पाऊस होणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणारच आहे. गणेश चतुर्थीच्या आगमनावेळीस हा पाऊस जिल्ह्यांमध्ये होणार आहे. आणि तेथील शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा बातमी मिळणार आहे. ज्या ठिकाणी उघडीप झाला आहे तेथील शेती कामे करण्यासाठी, शेतीतली पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांसाठी हा दिलासी बातमी आहे. मित्रांनो, शनिवारी सुद्धा दुपारी 12च्या नंतर नांदेड, बीड, लातूर, अहमदनगर, औरंगाबाद, लोणार, पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, मालेगाव, नंदुरबार, नाशिक ह्या जिल्ह्यांमध्ये पाऊस, सोलापूर, अकलूज आणि पुणे, साताराच्या काही भागांमध्ये, मुंबई ह्या परिसरातसुद्धा शनिवारी जोरात पावसाची शक्यता असणार आहे. आणि संध्याकाळी ह्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी होणार आहे. आणि आपण पुढे रविवारी तसेच पाहत गेलो तर
रात्री पावसाची शक्यता 3 दिवसही नाही. प्रत्येक दिवस सकाळी सूर्यदर्शन होणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये आणि दुपारच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे. सर्वात जास्त पाऊस पुसद, अकोला, अमरावती, नागपूर, आदिलाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जळगाव, मालेगाव, औरंगाबाद, त्याच्यानंतर नागपूर, गोंदिया ह्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. रविवारीसुद्धा आपण 3 दिवसाची हवामान अंदाज पाहिलेला आहे की संध्याकाळी ह्या भागांमध्ये पावसाची शक्यता. इकडे गोंदिया, नागपूर, गडचिरोली ह्याच भागांमध्ये पावसाची शक्यता जोरात असणार आहे. आणि इकडं ह्या मुंबई इकडल्या भागांमधले पाऊस ह्या रविवारी कमी होणार आहे. आणि पुढील हवामान अंदाजमध्ये 9-10-11 तारखेचा हवामान व्हिडिओमध्ये आपण हवामान अंदाज घेऊन येणार आहोत. त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढील व्हिडिओ हवामान अंदाज जाणून घेण्याकरिता शेतकऱ्यांसाठी ताज्या हवामान अंदाज अपडेट आपल्या चॅनलवर भेटत राहतील आणि तसेच सरकारची योजनांची अपडेटसुद्धा भेटत राहतील. आपला चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट दररोज येत राहतील. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपण 3 दिवसाची हवामान अंदाज जाणून घेतलेला आहोत. 6, 7, 8 सप्टेंबर 2024चा राज्यांमध्ये कसा वातावरण राहील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहिलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हवामान अंदाज आपला पाहत असेल तर आपल्याला नक्की कमेंट करा. इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत आपल्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.